मागच्या महिन्यापासून सुरू करायचं होतं, पण बजेट सेशन होतं, तुम्हाला माहिती आहे. परवाच झालं, काल 1 मे होता आणि आज आम्ही सगळे रस्त्यावर आहोत. बोलल्याप्रमाणे पूर्ण महिना हाच नाही, पावसाळा होईपर्यंत मी तुम्हाला अशीच दिसणार आहे. जेव्हा आम्ही रस्त्यावरती लोकप्रतिनिधी येतो त्यावेळी प्रशासनाला पण असं यावं लागतं. हे जे चित्र आहे हे आत्ता दिसतंय मुंबईकरांना, हे ह्यासाठी आम्ही करतोय की मुंबईची तुंबई होऊ नये. मुंबईच्या माझ्या सर्व नागरिकांना सगळ्या व्यवस्थित जे बेसिक गोष्टी आहेत, रस्ता, नाले, साफसफाई, पाणी, ह्याच्यावरती आम्ही जास्त भर देणार आहे. बिफोर मान्सून या ठिकाणी नालेसफाई असेल, रस्ता असेल आणि पाणी, या 3 गोष्टींवरती आम्ही जास्त लक्ष देऊन काम करणार आहे. या ठिकाणी आपण एल विभागामध्ये माऊल नाला या ठिकाणी उभे आहोत. स्थानिक नगरसेवक विजेंद्र शिंदे, आशा मराठे पण या ठिकाणी उपस्थित आहे. सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही रोडपासून नाल्याची पाहणी करतोय. त्याच्यानंतर शेवटला मी मिठी नदीच्या इथे पण जाणार आहे. झोन 5चा हा जो माऊल नाला आहे ह्याचं जरा काम फार स्लो चाललं आहे मुंबईच्या इतर सगळ्या नाल्यापेक्षा. 29% झालेलं आहे. कमीत कमी आता 80%वरती मे एंडिंगपर्यंत हे काम आम्हाला न्यायचं आहे. ह्याच्यावरती म्हणून आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतो आहे. म्हणून मी इथे पहिल्यांदा आले. CCTV कॅमेरे मला या ठिकाणी दिसले नाही, जे आपल्या टेंडर कॉस्टमध्ये आहेत. मी त्यांना सांगितलं जे 24 तास मुंबई महानगरपालिकेमध्ये मॉनिटरिंग चालू आहे, तर ह्या नाल्याचं पण झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं इथे आम्हाला प्रोव्हिजन मिळत नाही आहे CCTVसाठी, पण ते बोलले की आम्ही करतो आहे. पण 30-30 सेकंदाचे जे व्हिडिओ आहेत ते प्रशासनाच्या माध्यमातून हेड ऑफिसला पाठवले जातात आहे. एक साधारण 3364-44.44 मेट्रिक टन इतका गाळ ह्याच्यामध्ये आहे, जो आत्तापर्यंत फक्त 859.48 मेट्रिक टन इतकाच गाळ उचललेला आहे. गाळ उचलून त्याला आपण 24 तास सुकवून मग तो आपण VTS पद्धतीने, व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम पद्धतीने आपण तो ज्या ठिकाणी टाकला जातो तिकडची पण NOC घ्या, असेही मी त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. हा नाला 430 मीटर लांब आणि 22 मीटर रुंद आहे. मोठा नाला आहे हा फार. नेहरूनगर, राहुलनगर आणि शिवसृष्टी यासारख्या भागातून पावसाचे पाणी या नाल्यातून वाहते. मोठा पाऊस आला तर हा नाला ओव्हरफ्लो पण होतो. जिथे आपल्याला आवश्यक असेल तिथे आपल्याला संरक्षण भिंत पण या ठिकाणी बांधली गेली पाहिजे, अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन्स पण दिले आहेत. पण काम प्रोसेसमध्ये, कामावरती पूर्ण लक्ष आहे. लावलेले नाही लावण्याचे नाही. आता सध्या तर काम प्रोसेसमध्ये दिसतंय. आतमध्ये गाड्या पण उतरलेल्या. स्थानिक नगरसेवकांचं पण याच्यावरती पूर्ण लक्ष आहे, कारण हे केलंच पाहिजे. हे जर केलं नाही तर हे पाणी बाहेर येणार, मुंबईकरांना त्रास होणार. त्यामुळे नगरसेवक सगळेच अलर्ट मोडवर आहे, सगळेच नगरसेवक. तर CCTV ह्यासाठी लावले पाहिजे की ह्याचं मॉनिटरिंग. मी तर बोलते CCTV तिथे देऊन स्थानिक नगरसेवकांना पण त्याची एक हे द्या, लिंक द्या, म्हणजे ते पण आपल्या मोबाईलवरून बघतील. कळालं तुम्हाला सांगते. तुम्ही तर हेड ऑफिसला द्या आणि इकडचा जो नगरसेवक